खरं म्हणजे मी पळालो नाही. मी पळालो की आपल्याला अजून काही मदत मिळते का ते बघण्यासाठी. संपलंय, सगळं संपलंय आता. कॉफी घेणार आहेस? मी करतोय. तू करतोय का? 2 वर्षात आजच का? नकोय मला, काही नकोय मला. बरं मग 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 आता कृपा करून काहीही बोलू नकोस. तुझी बायको असल्याची लाज वाटते मला, लाज. खरं आहे, वाटायलाच पाहिजे. कबूल? तुला शरम नाही वाटत? अरे 2 तासांपूर्वी तुझ्या बायकोचा परपुरुषाने उपभोग घेतलाय. तुला शरम नाही वाटत? वाटतीये. आपलं नातं संपून गेलंय. अरे तू माझा नवरा राहिलेला नाहीयेस. तू माझा नवरा असल्यासारखं वागूच शकला नाहीये. सगळं संपलंय आता. का कोण जाणे मी असं कसा वागलो? मलाच समजत नाहीये. सगळा गोंधळ उडालाय माझ्या डोक्यात. शरम वाटायला पाहिजे तुला. हो, वाटायलाच पाहिजे. तुझा नवरा असून त्या माणसाला आणि त्या माणसाच्या हातातल्या शस्त्राला मी घाबरलो. प्रेम विवाह केला ना रे आपण. प्रेम परपुरुषानं बळानं उपभोग घेतलेला स्वतःच्या बायकोला विचारतोयस तू? पापी हवी आहे का? मला काय वाटतं, आपण तक्रार करायला पाहिजे होती. त्याला शिक्षा करून काय करायचं आता? घडलंच आहे सगळं असं की मन आपोआप शर्मिंदा व्हावं. कृपा करून काही बोलू नकोस. तो माणूस अगदी निकराचा होता. पिसाळल्यासारखा दिसत होता आणि त्याच्या हातातलं शस्त्र रक्ताच्या तहानेला नुसतं तडफडत होतं. अरे पण तू काहीच प्रतिकार केला नाहीस, थोडा सुद्धा. समोर मृत्यू दिसत होता. हे असं जिवंत राहणं महत्वाचं वाटतंय तुला? हे असं नपुंसकासारखं कणाईन? मी मरायला हवं होतं का? अरे कुणास ठाऊक, सेवानं लढला असतास तर कदाचित घाबरून पळूनही गेला असता तो. पण तेवढ्याही लढतीमध्ये एखादा घाव सहज वर्मी बसला असता माझ्या. नुसतं स्वतःच जिवंत राहणं महत्वाचं वाटतंय तुला? मरायलाच हवं होतं. हवंच होतं. मग त्यानंतरची कोणतीही आणि कितीही मोठी दुःख परंपरा आपल्या अभंग नात्यानं उजळलेली वाटली असती मला. अनघा, तुझ्या आत्ताच्या दुःखाबद्दल मला अतिशय त्रास होतो. तुझ्या डोक्यावरून, तुझ्या पाठीवरून हात फिरवावा असा वाटतोय मला, पण धीर नाही होत. आता माझी भीती वाटणारच तुला. राहिलंय काय आता तुझं? तुला फक्त स्वतः जिवंत राहण्यात यशस्वी झालोय असंच वाटतंय. त्यावेळी असा का वागलो मी माझं मलाच कळत नाही. काहीतरी घडून गेलं एवढंच. आपलं अभंग नातं तू म्हणतेस त्याप्रमाणे अभंग राहिलं असतं, नक्की राहिलं असतं. पण मग माझं काय झालं असतं? आता काय झालंय तुझं? आता काय झालंय? चेहरा बघ आरशात. शेणाच्या थप्प्यासारखा लुळा पांगळा चेहरा बघ तुझा. आपोआपच झालाय तो तसा. माझ्यावरच ताबा राहिलेला नाहीये. उगीच आपण एवढ्या लांब फिरायला गेलो निर्मनुष्य ठिकाणी, आणि गेलो नसतो तर फार बरं झालं असतं. आणि हे काहीच घडलं नसतं. खरंच हे काही घडलं नसतं तर फार फार बरं झालं असतं. मला ना आता फक्त तुझी कीळ येते. खरं म्हणजे किळसच वाटायला हवी मला तुझी. मी मरायला हवं होतं का?
मेला असतास तर तुझा अभिमानच वाटला असता. निदान शेवटपर्यंत तू माझा नवरा राहिला असतास. हो हो, पण त्याच्यानंतर जे घडलं ते घडलंच असतं ना. चाललं असतं ते. कदाचित मी आत्महत्या करून टाकली असते त्यानंतर. त्या पोटातल्या जीवासह तू नवरा नाहीयेस माझा. तू नवरा नाहीयेस माझा. तू बोल अनघा, बोल. तू बोलशील ते मी सहन करणार आहे, फक्त सहन करणार आहे. पीड वाढवते रे मी माझ्या गर्भाचे. एका गोजीरवाड्या दिसणाऱ्या, मनाला लुळ्या पांगळ्या, भित्र्या कडाई, अभिमानी, स्वत्वहीन असलेल्या किड्याचं बीज. तुझा संताप बरोबर आहे अनघा, तुझा सगळा संताप बरोबर आहे. तू बोल, मी आता फक्त सहन करणार आहे, बस. आता सहन करणारच तू रे सगळं. धीरोदात्त शूर पुरुष तू. तू कितीही बोललीस तरी आता आपल्या नात्याचा शेवट हा अटळ आहे. आता ह्याच्यातून हेच होणार आहे आणि आपण सर्वत्र एकत्रच राहणार आहोत आणि मोकळे राहणार आहोत. एकमेकांना अजिबात आधार राहणार नाही. एकटे झालोत आपण आता, फक्त एकटे. आता सगळी हुशारी सुचेल तुला. बाबा उठून बाहेर आले नाही म्हणजे त्यांना तू सगळी काही सांगू नये अशी अपेक्षा असणार आहे तुझी. तू काय करावंस, काय करू नयेस, काय विचार करावास यावर माझा काही अधिकार राहिला नाही अनघा. आता आपण एकटे होऊन गेलो आणि परके झालोत आपण एकमेकांना. आता काहीच समजत नाही मला, मी काय करू आता. समजायची आवश्यकता काय आता रे, ते सगळं घडून गेल्यावर. बाबा अजून उठले नाही ते बरं झालं. तुझा संताप तरी तुला मोकळा करता येतोय. कधीच संपणार नाहीये तो. विसावलास तू मी अजून त्यांना काही सांगू शकले नाही म्हणून. बेशरम. अगं आपलं एकमेकांवर प्रेम होतं, प्रेमाचे संबंध होते आपले. या सगळ्या गोष्टींमुळे मला अतिशय शरम वाटायला लागली आणि शर्मेने मी काळा ठिक्कर पडायला लागलोय आता. अरे म्हणजे तुझी शरमही खरी नाही. तुला तुझं सगळंच बरोबर वाटतंय म्हणजे तुझी शरमही उपरी आहे. असेल, तू म्हणते तसंच असेल. माझी शरम उपरी असण्याची शक्यता जास्त आहे. तुझंच म्हणणं बरोबर आहे. अरे म्हणजे तू नुसता भित्रा नसून क्रूरही आहेस. मग ऐक तर, तेव्हाचा तो तुझा बुजगावण्यासारखा प्रतिकात्मक चेहरा आणि तुझा तो गोटलेला चेहरा बघितला आणि मी प्रतिकार नाही केला. म्हणजे तूही सामील झालीस त्याला? ते मला माहित आहे. निदान माझ्या अनुभवाचं तपशीलवार वर्णन विचारायचा धीरपणा तरी दाखवू नकोस. अजब आहे अनघा, अजब आहे सगळं. इतका वेळ मी अति क्षुद्र, कुणीही माझ्या तोंडावर शिव्या द्यावा, तोंडावर थुंकावं, इतका अति क्षुद्र माणूस झालोय मी आता. पण काही तासांपूर्वी मी सभ्य, सुसंस्कृत आणि अतिशय सन्माननीय गृहस्थ होतो. जे घडलं ते एका अर्थी बरंच झालं. निदान तुझा हा खरा चेहरा तरी उघडकीला आला रे. नसत्या भ्रमात संसार करत बसले असते मी तुझ्याबरोबर. बरोबर आहे, हे घडलं ते एका अर्थाने बरंच झालं. म्हणजे तू भ्रमात नाहीस हे तुला समजलं आणि मलाही समजलं. पण आता कळलंय ना. हो, पण हाही एक नवीन भ्रम कशावरून ठरणार नाही रे तुझा. मलाही तसंच वाटते. मला जरी समजलं असलं तरी हा देखील एखादा नवीन भ्रमच असू शकेल. आयुष्य फार सोपं करायला बघतोस नाही तू. फक्त स्वतःच जिवंत राहणं म्हणजे आयुष्य वाटते का रे तुला. अरे तू नवरा होतास ना माझा, मी बायको होते ना रे तुझी. माझं रक्षण करायची जबाबदारी होती की नाही तुझी सांग.
परपुरुषाने अभिलाषेनं माझ्याकडे येणं याने स्वाभाविकपणे तू चौताळ्याला हवा होतास. माझ्यावरचा तुझा हक्क तुला प्रखरपणाने जाणवला असता तरी घडलंच असतं ना रे तुझ्या. पण हे घडलं नाही. हे घडलं नाही याचा अर्थ असा की माझा दुसऱ्या कुणाशीही संग झाला तरी चालेल, दुसऱ्या कुणाशी संग झाला तरी चालेल, ही भूमिका होती ना रे तुझी. आपलं नातंच मुळात अस्तित्वात नव्हतं, आपण कुणी नव्हतो एकमेकांचे. म्हणजे या सगळ्या गोष्टींना धरूनच माझं वागणं झालं असं म्हणायचं. तुझ्या या वागण्यातून या सगळ्या घड्या गोष्टी उघडकीला आल्या. त्या माणसानं कशा का पद्धतीने ना असे ना एक नवीन हक्क निर्माण केलाय माझ्याकडे. निर्लज्जपणे असं बघू नकोस माझ्याकडे. तो माणूस नुसता समोर जरी आला ना तरी गोठून मरून जाशील तू. त्याच्यासमोर हात लावायचं धैर्यही होणार नाही तुला. खरं म्हणजे त्या माणसाचे ना आभारच मानते मी मनातून. मला हवा तसा पुरुष तू नाहीस हे कळलं मला त्याच्यामुळे. बरं झालं त्याला ही वाट मारायची इच्छा सोडून ही वेगळीच इच्छा निर्माण झाली. म्हणजे तुला कसं हे कळलं? त्याच्याकडूनच. पैसे मिळवायला उभा होतो म्हणाला, पण पैशापेक्षा आणखी काही महत्त्वाची वस्तू मिळाली म्हणाला. सगळं झाल्यावर माझं मंगळसूत्र बांगड्या हातही लावलं नाही त्याने. एवढ्याही प्रसंगातून अगदी तू सावरत चालली आहेस आणि माझा नालायकपणा अगदी व्यवस्थित सिद्ध करतेस तू. अनघा, तुझ्यासारख्या भेकड नवऱ्याची बायको दुसरं काय करणार? काय करणार? हा ओरडून सांगे ना मी लोकांना. लोक हा 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 माझा नवरा हा निव्वळ भेकडे. ह्याच्या बरोबर असताना माझ्यावर बलात्कार झाला आणि याने काहीही केलेलं नाही. आणि आता हा म्हणतोय मी ह्याच्यातूनही सावरत चालले. ह्याचा नालायकपणा नीट सिद्ध करते. लोक तुम्हीच सांगा, ह्याच्यासारख्या भेकड नवऱ्याची बायको दुसरं काय करणार? दुसरं काय करणार? हा आई होणार म्हणे. ह्याच्यासारख्या किड्याच्या मुलाची. तू सगळं चांगलंही कुत्सितपणे बोलतेस ना का? तू बोल बिनकुत्सितपणानं. असतेस पण आपले प्रेमाचे संबंध होते ना. अरे हे प्रेम हातात सुरा धरूनही करता येतं. हे इतक्यात विसरून चालणार नाहीये तुला. थकलोय मी, खरंच प्रचंड थकलोय मी. आणि पायही दुखत असतील ना तुझे. पोटात 4 महिन्याचं बाळ आहे तुझ्या. मला थकायचं तसं काहीच कारण नाही. अरे माझ्यात तर आता हातात सुरा धरणाऱ्या माणसाची शक्ती जमा झाली आहे. मी नालायकच आहे, पण तूही त्याला साथ दिलीस ना का? तू पळालास ना तेव्हाच खरं तर माझा प्रतिकार संपला होता. मी प्रतिकाराचं फक्त थोडं नाटक केलं, तेही मला थोडा स्वाभिमान होता म्हणून. नंतर मात्र मी सगळं व्यवस्थित होऊ दिलं. अनघा, बाबा अजून उठले नाही ते बरं झालं. तुला संताप सगळा व्यवस्थित मोकळा करता येईल ना आता? कधीच संपणार नाहीये तो. तू आपल्या भांडणाबद्दल बाबांना सांगितलंस. भांडणात तू मला बोललीस, त्याच्यामुळे तुला वाईट वाटलं आणि तू रडत होतीस. हे असं बाबांना सांगितलंस ते एक अर्थाने खरंच बरं झालं. ते आता खरं धरून चालण्या इतकं, खरं न धरून चालण्या इतकं डोकं ठिकाणावर राहू द्या. आणि अपमानावर फुंकर भरली असा समज करून घेऊ नका. बरोबर आहे तुझं. मला तू काही म्हण, किती दूषणं दे, पण तुझ्या वृद्ध वडिलांना त्रास होऊ नये हीच माझी त्याच्या पाठीमागची इच्छा आहे. तुझ्या इच्छेसाठी टाळलेलं नाहीये मी ते.
तू म्हणतेस तसं. जर मी आता असं म्हटलं की तू माझी बायको परपुरुषाने उपभोगलेली, म्हणजे माझ्या दृष्टीनं जगण्यास लायक नसलेली, अशा स्थितीत मी तुझा खून केला तर काय चुकलं माझं? तुला मरताना आनंदच होईल माझ्या हातून. समजा तू केलासच माझा खून, तर पुढे न्यायालयात जाऊन तुला ज्या प्रश्नांना तोंड द्यावं लागेल तेव्हा तू पुन्हा शेळामेळ्याचा होशील. ठीक आहे, तू म्हणतेस तसं. विचार प्रश्न. बर, तुमचं नाव? नाव काय तुमचं? अनिल हनुमंत नाईक. वय? वय 30 वर्ष. शिक्षण? MA. धंदा? मी नोकरी करतो. मूलचंद मिल्स मध्ये मी कारकून म्हणून नोकरीला आहे. तुमच्या बायकोचं नाव काय होतं? अनघा. लग्नात तुम्ही ठेवलेलं? हो. तिचं पूर्वाश्रमीचं नाव माधुरी होतं. अनघा या शब्दाचा अर्थ काय? निष्पाप स्त्री. तुम्हाला ती तशी वाटत होती का? निष्पाप वाटत असावी, पण मी अर्थाकडे बघून नाव ठेवलेलंच नाहीये. मला ती अक्षर रचना सुंदर वाटली. अनघा, लिहायला सोपी, उच्चारायला सोपी, आणि मुख्य म्हणजे बायको ही नवऱ्याला सहज, साधी, सोपी, सरळ असावी. बर, तिचा खून झालाय खरंय का? हो. कोणी केला? मीच. का? एकदा मी फिरायला गेलो होतो. खूप खूप लांबपर्यंत निर्मनुष्य ठिकाणी गेलो. तिथं अचानक एक सुराधारी माणूस आला. मी त्याचा प्रतिकार नाही करू शकलो. त्यानं तिच्यावर बलात्कार केला. हा, त्याचा मुख्य उद्देश लुटमारीचा होता, पण ऐनवेळी माझ्या बायकोला बघून त्याची इच्छा तशी झाली. हा सगळा अप्रस्तुत भाग आपण बाजूला ठेवूया. तर त्यानंतर मला असं वाटलं की ही माझी बायको राहू शकत नाही, आणि जर माझी बायको राहू शकत नाही तर तिला जगण्याचा अधिकार नाही, आणि म्हणून मी तिचा खून केला. एवढंच. तुमच्या डोळ्या देखत परपुरुषानं तिला ओढणं आणि तिच्यावर बलात्कार करणं हे कसं वाटतं तुम्हाला? अपमानास्पद. मग तुम्ही आत्महत्या का नाही केली? खून का केला? मी माझ्या जगण्याला महत्त्व देणारा माणूस आहे. नंतर कायदा तुम्हाला फासावर चढवेल ही शक्यता लक्षात नाही आली तुमच्या? नाही, आलं ते माझ्या लक्षात, पण मी तो माझ्या जगण्याचा शेवटचा बिंदू मानला. म्हणजे तुमच्या दुबळेपणामुळेच तिच्यावर बलात्कार झाला आणि तुमच्या दुबळेपणामुळेच तिला प्राणाला मुकावं लागलं? नाही, ही दोन्ही वाक्य शंकास्पद आहेत, आणि ते दुसरं तर नक्कीच शंकास्पद आहे. माझ्या बायकोचा खून करताना मला दुबळेपणा नाही जाणवला, उलट माझ्या त्या शक्तीची मला जाणीव झाली. तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम होतं का? नितांत, खूप प्रेम. तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम होतं याचं स्पष्टीकरण कसं द्याल? काय करणार स्पष्टीकरण? आमचं एकमेकांवर प्रेम होतं. एकमेकांचा सहवास आम्हाला आवडत होता. तिला जवळ घेतलं की मी बेहोश व्हायचो. तिला माझ्यापासून दिवस गेले होते, साधारण 4 महिने. एकमेकांची काळजी घ्यायला आम्हाला खूप आवडत होतं. त्यालाही काही अर्थ नव्हता. हा? त्यालाही काही अर्थ नव्हता. हो हो हो, आता तसंच वाटतंय मला. पण म्हणजे उद्या कदाचित वेगळं वाटेल. नाही, ती शक्यता नाही. एकदा भ्रमनिराश झाल्यानंतर माणूस पुन्हा भ्रमात जाऊ शकत नाही. पण तुमचा भ्रमनिराश झालाय हा अजून एक भ्रम तुम्ही निर्माण केलेला असू शकतो. सोयीस्करपणा म्हणजे बदल शक्य आहे? नाही, सोयीस्करपणाच्या पराकोटीच्या अवस्थेत मी पोचलेलो आहे, म्हणून या जगामध्ये मी दोषी ठरतो. एवढंच.
म्हणजे सगळी नाती, सगळ्या घटना, एकमेकांसाठी केलेले त्याग, हे सगळं निरर्थक वाटतं तुम्हाला? हो, निरर्थकच वाटतं. न्यायालयानं मला शिक्षा देणं आणि मी माझ्या बायकोचा खून करणं याच्यामध्ये त्यावेळी तिचा नाईलाज होता, यावेळी माझा नाईलाज झाला, एवढंच. म्हणजे 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 खरंच खून करणार आहेस तू माझा? खरंच खून करणार आहे म्हणजे म्हणजे आणखी एक शेवटचा बलात्कार. म्हणजे तू आता शेणा विणाची होतीयस. नको रे, नको असा छळ करूस. लहानपणापासून आई विना वागले रे. बाबांचं आता वय झालं. नुसतं नुसतं चांगलं जगत राहायचं होतं रे, नुसतं चांगलं. मी काय वाईट केलंय कोणाचं? माझ्या मनाचा थोडा तरी विचार कर की रे. खूप रात्री झाली, झोप तू, शांतपणे झोप. म्हणजे 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 खरंच खून करणारच का रे तू माझा? मी तुझा खून नाही करणार आहे. त्यापेक्षा तू आत्महत्या करावीस असं मला वाटतं. त्याच्यामुळे माझ्यासाठी काही त्याग केला हे तुला वाटेल आणि माझ्या मनात आपलं नातं अबाधित राहायला मदत होईल. मी हाच निर्णय घेणार होते, पण आता नाही मला आत्महत्या करता येणार. का? कारण मी मानलेल्या गोष्टी मानलेल्याच राहणार आहेत हे कळलंय आता मला. माझी आत्महत्या जशी वाटायला हवी तशी वाटणारच नाहीये ती तुला. आपल्या दोघांच्याही लक्षात आता सर्व गोष्टी आलेल्या आहेत ना. माझ्या आत्महत्येनंतर मला वाटते की त्या अपेक्षेची बूज तरी राहिली असती, पण आता मला आत्महत्याच करता येणार नाही. सगळे मार्गच बंद झाले तारे. सिगरेटचं पाकिट देऊ का रे तुझं? नको. खरं म्हणजे तू आता सिगरेट बंदच करायला हवीस. तुझ्या सिगरेटच्या वासाने आता मला फारच मळमळतं बाबा. तुला किती वेळा सांगितलंय पण तू ऐकतच नाही, हो की नाही? अनघा, तुझ्या पोटात आधीच गर्भ होता, त्यामुळे ह्या गोष्टीचा आता परिणाम व्हायची शक्यताच नाही आहे. परत आता मला तिरस्कार वाटेल असं नको ना बोलू. असं नाहीये. तू मला सांग, प्रत्यक्ष घटनेपेक्षा शब्द कसे काय वाईट असू शकतील? हीच घटना रिकाम्या गर्भाशयावर झाली असती तर फार घातक ठरली असती. हा, अर्थात त्याच्यामधून देखील मुक्तता करून घेण्याचे मार्ग आहेत आणि ते आपण वापरलेही असते. नाही, इतकं क्रूरपणे नको रे बोलूस. मला शेवटपर्यंत तुझंच राहायचं होतं. तुझंच राहायचं होतं रे. माझ्या शरीराच्या बाबतीत माझ्या अपेक्षांना तडा गेलाच आहे, पण आता नको ना ते सगळं. आता पुन्हा हे सगळं बोलणं म्हणजे आपल्या दोघांचाही छळच येणार आहे. मला आता विश्रांतीची गरज आहे रे. म्हणजे त्या माणसाच्या कृत्यामुळं तुला विश्रांतीची भीक मागायची वेळ आली आहे तुझ्यावर. अरे ती स्त्री आहे. हा तर माझा गुन्हा आहे का? मी स्त्री नसते तर फार बरं झालं असतं असं म्हणून तरी काय करायचंय आता? प्रेम विवाह केला ना रे आपण, किती सुखाचं सुरक्षित समजत होतो ना रे आपण आयुष्य.
पण आयुष्य असं सुद्धा राहू शकत नसेल रे एखाद्या बंद कप्प्यात. आणि अशा वेळी स्फोट होणं अटळच असेल कदाचित. अटळच असेल. पाय जड झाले रे माझं. डोकं वगैरे होत आहे. जणू शेवटची झोप लागली मला. नाही शांत. नाही अनघा, असं बोलू नकोस. आपण नव्यानं आयुष्य सुरू करू अनघा. असं बोलू नकोस. आपल्या आयुष्यात आलेल्या ह्या अप्रिय घटना आपण डिलीट करून टाकू. उद्याची पहाट आपल्या नव्या संसाराची सुरुवात असेल. नको अनघा, असं काही बोलू नकोस. शांत हो. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. थोड़े गम है, थोड़ी खुशियाँ, यही है, यही है, यही है छाँव धूप. ये जीवन है.